प्रिया एक उत्साही पत्रकार गावातल्या स्थानिक वर्तमानपत्रात काम करत होती. तिचं मुख्य लक्ष नेहमी गावातल्या साध्या लोकांच्या समस्यांवर असायचं. एके दिवशी तिच्या कार्यालयात एका मुलीचा फोन आला. माझा भाऊ 3 दिवसांपासून बेपत्ता आहे. पोलिसांनी मदत केली नाही. तुम्ही काही करू शकता का? प्रियाने या प्रकरणाचा तपास करण्याचा निर्णय घेतला. प्रियाला वाटलं की यामागे काहीतरी मोठं रहस्य लपलेलं आहे. त्या बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा तपास करताना प्रिया एका गावाजवळ पोहोचली. गाव तसं निर्जन होतं, पण काही घरांवर राहण्याच्या खुणा होत्या. एका म्हाताऱ्याने तिला सावध केलं. इथे खूप काळजीपूर्वक पाऊल टाक. ही जागा साधी नाही. म्हणजे? प्रियाने विचारलं. तुला लवकरच कळेल. पण इथे काही खूप विचित्र लोक आहेत, तो म्हातारा माणूस म्हणाला. प्रियाने त्या मुलीच्या भावाचा मोगावा घेतला आणि तिला काही जुने फोटो सापडले. त्या फोटोंमध्ये दिसत होतं की गावात एक मोठं गुप्त बंकर होतं, जे आता बंद पडलं होतं. त्या बंकरचं दार उघडताना तिला असं वाटलं की मागे कोणीतरी तिच्यावर लक्ष ठेवत आहे. तिनं स्वतःला धीर दिला आणि पुढे गेली. बंकरात पोहोचल्यावर प्रियाला कळलं की ही जागा एका मोठ्या तस्करीचं केंद्र आहे. लोकांना कामासाठी फसवून इथे बंदिस्त केलं जातं आणि त्यांच्याकडून अमानवी कामं करून घेतली जातात. त्या तस्करांच्या सरदारांशी संवाद साधताना प्रियाला एक रहस्य समजतं की त्या मुलीचा भाऊ जिवंत आहे, पण तो इथून पळून जाऊ शकत नाही. तू आमच्यात नाक खुपसलंस, आता परत जाऊ शकणार नाहीस, तो सरदार म्हणतो. तुझं गुपित उघड करणं हे माझं काम आहे, प्रिया ठामपणे म्हणते. ती काही साधनं आणि आपल्या पत्रकार मित्रांच्या मदतीने पोलिसांपर्यंत माहिती पोहोचवते. त्याचवेळी तस्करांच्या छावणीमधून लोकांना सोडवण्याचा प्रयत्न करते. तस्कर पकडले जातात, गायब झालेली लोक सुटतात आणि त्या मुलीचा भाऊ परत येतो. या अनुभवाने प्रियाला एका सत्याचा साक्षात्कार होतो की समाजाचं खरं रक्षण धैर्य, सत्य आणि जबाबदारीने केलं जातं. अत्यंत वाईट परिस्थितीत सुद्धा धैर्य आणि हुशारीने आपण मोठं संकट पार करू शकतो. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा.